दिवाळी निमित्त घरच्या सफाई सोबतच मनावर जमलेली चिंता आणि तणावाची जळमट पण साफ करूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा चौकार। मंडळी, हास्याची विशेष मजा घ्यायला जाऊया दिवाळी विशेष अंकाच्या प्रकाशनाला, जिथे उपस्थित आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे। सर बसून घ्या। नमस्कार नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा, असं कोणीतरी म्हणलेलं आहे, तर मला असं वाटतं तो कवी असावा बुवा। ठीक आहे, तर म्हणजे आता मला सांगा, दिवाळी म्हटलं म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? तर फराळ, फटुकडे, दिवे आणि वाचायचे जर पदार्थ म्हणले तर दिवाळी अंक आहे की नाही? तर आज आपण ह्या दिवाळी अंकाच्या पहिल्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत आणि मी तुमचा लाडका, जळगावचा सूत्रधार, जळगावचा जाड अन धूर, कवितेचा महापूर असा स्वतः कवी हेमंत पाटील मनस्वी स्वागत करतो। हा, तर आज इथे या ठिकाणी हेमंत सुद्धा हा एक काव्यसंग्रह बाहेर स्टॉलवर विकायला ठेवलेला आहे, तर तो तुम्ही 10% डिस्काउंटने घेऊ शकता बा। आणि ओ जिबू हे हेमंत सुद्धा काय रे? सर मी आहे ना माझा स्वतःचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे, म्हणजे इतर सगळे करतात ना, तर मी सुद्धा बा, म्हणून मग मी हेमंत सुद्धा नाव दिलंय सर। तू ना ध्यान में ना का? हो मना दीपो अंकना कार्यक्रम शे, तू ना कविता ना कार्यक्रम शे का? मना कार्यक्रम कर ना तू, नाही तर मी तुना कार्यक्रम करी टाकसू। तुला ध्यान में ना का? हो सर, हा तू तुन नको वाजाड तू, नको वाजाड भाऊ। तुला ते सांगितलं सर, ते चालणार दादा। सर सर इकडे या ना सर, सॉरी सर। आता हा बाय ना वाटतो तुमने आमने काय करून राहिले? अच्छा मला बसायला बोलत काय फालतूगिरी करून राहिले? बाबू पटकन चालू कर। हो पटकन चालू करतो। रसिका हो, आज आपल्याला या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठे असे दिग्गज असे विनोदवीर लाभलेले आहेत। महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम असे हे दोन्ही दिग्गज आहेत। तर पहिले आहेत खानदेशात कधी नव्हे तो आला पाऊस, खानदेशात कधी नव्हे तो आला पाऊस, आपल्या कार्यक्रमाला लाभले आपले लाडके दादू। वा वा वा। आपले दुसरे सेलिब्रिटी गेस्ट आहेत प्रभाकर मोरे सर। जशी चंद्रासोबत चमचमत असते चांदणी, तसे सध्या अरुण दादांसोबत चमकत असतात चिपळूणचे पारसमणी। तर आजच्या हे जो आपला धडामधूम हा दिवाळी अंकाचा जो प्रकाशन सोहळा आहे त्याबाबत सांगताना मला खूप आनंद होत आहे। याचे जे संपादक आहेत त्यांच्यासाठी मी 2 ओळी कविता केलेली आहे, एकदा मी घेतो आणि मग या कार्यक्रमाला सुरुवात करतो। तर माणूस मेला आणि गेला मशनात, माणूस मेला आणि गेला मशनात त्याचं झालं भूत। दिवाळी अंकाचे संपादक आहेत श्यामसुंदर राजपूत। कुठलं या मग जुळवलं तू? भूत राजपूत काहीतरी संबंध आहे का? सर तू तसे दोन्ही आलं ना सर? खूप ऊत आलाय तुला, मातलाय तू धडामधूम त्याच्याबद्दल बोल, माझ्या मनोगत त्याच्याबद्दल। हो सर मी करतोय सर, काही हरकत नाही सर। तर धडामधूम या आपल्या दिवाळी विशेष अंकाचे आपण पुढे कामकाज सुरू करू। तर आमचे जे संपादक आहे मला मान्यवरांना सांगायला खूप आनंद होईल, कारण काय मी त्यांची मेहनत पाहिलेली आमच्या संपादकांची। गेले 2 ते 3 महिने झाले ते डोळ्यात अंजन घालून आणि असं तेल घालून त्यांनी हा सगळा विशेष अंक लिहिलेला आहे, मांडणी केलेली आहे। म्हणजे तुमच्या हास्य जत्रेत जसे डिरेक्टर असतात बा, आणि ते डिरेक्टर जे आहेत ते तुम्हाला स्किट कसं करावं, कसं मांडावं, कसं ते सादर करावं ही माहिती तुम्हाला कोणी दिली? सर आमची ऐकिवात माहिती आहे सर ही। नाही, हे तुम्हाला चुकीची माहिती मिळालेली आहे। काय आमचं जे दिग्दर्शक आहेत ना, तर आमचा स्किट बसवण्यासाठी ना लय प्रयत्न करतात, पण आम्ही ना त्यांचा प्रयत्न हाणून पाडतो। हे आमच्या दोघांचं वैशिष्ट्य आहे। काय सांगू,
थोडक्यात सांगायचं झालं तर आमचे ते गुरुजी स्वामी आहेत ना, स्वामी गोस्वामी जे गुरुजी आहेत ना, ते म्हणजे आधी त्यांचे जे केस आहेत ना जाम काल कुलकुलीत होते, पण आमचं स्किट बसवून बसवून सगळे केस पांढरे झाले. आता ते उरलेले सगळे पांढरे केस कसे गलावे असा आमचा प्रयत्न चालू. आम्ही वारंवार तो प्रयत्न चालू ठेवले. चला चांगले, म्हणजे तुमची विनोद बुद्धी खूपच चांगली सर. नाही, हे सत्य आहे. अच्छा, म्हणजे तुमची विनोद बुद्धी सत्य आहे. माझे मनोगत. हो सर. तर आपले जे संपादक आहे श्याम सुंदर राजपूत सर, यांना मी विनंती करतो की त्यांनी या आपल्या विशेषांकावरचं मनोगत व्यक्त करावं. आता मनोगतावरच्या 4 ओळी ज्या आहेत त्या नमस्कार, मी श्याम सुंदर राजपूत. धडामधूम हा जो दिवाळी अंक आहे त्याचे मी संपादक आहे बुवा. तुम्हाला सांगतो, गेले 3 महिने मी भलते परिश्रम घेतले आणि हा अंक सादर करतोय आता तुमच्या समोर. काय आहे, सध्या वाचन संस्कृती लोप होत चालली आहे. हो, काय सांगता? हो हो, खरं. लोप होत चालली आहे. त्याच्यामुळे नुसता दिवाळी अंक नाही तर वेगळा दिवाळी अंक सादर केला पाहिजे बुवा. वा. आणि त्याच्या प्रत्यय हा दिवाळी अंक वाचून तुम्हाला येईल. आता फॉर एक्झाम्पल बुवा, की हा जो दिवाळी अंक आहे याच्यात असा खास खास लेख आहेत. म्हणजे वनिता खरात यांनी मुक्त छंद लिहिला आहे. त्यांच्या मुक्त छंदाचं नाव आहे किमान मज तेल हवे. आणि हा जो मुक्त छंद आहे त्याच्या खाली कंसात त्यांनी लिहिलेले नैराशीची कविता. बरं, त्याचबरोबर ज्यांना कविता आवडतात त्यांच्यासाठी प्राजक्ता माडी यांच्या कविता देखील आहेत बुवा. नाही, तुम्हाला सांगतो ती पोरगी लई चांगली आहे. हो हो हो. कसं आहे, तिनं ना माझ्याकडनं प्रेरणा घेतली आणि तिनं कविता लिहायला सुरुवात. तुमच्याकडून? त्या काव्यसंग्रहाचं नाव काय? प्राजक्त प्रभा. प्रभा म्हणजे मी, म्हणजे तिनं गुरुचा मान ठेवलेला आहे. अरे बापरे, वा वा. गुरुचा मान ठेवलेला आहे बा. तर इथे या धडामधूम दिवाळी अंकात आणखी एक म्हणजे असा विशेष ललित लेख आहे पृथ्वी प्रताप यांच्या. त्या लेखाचं नाव आहे गाभा निरागसतेचा. सुंदर, म्हणजे भारी लेख येतो. आणि त्याचबरोबर एक असा माहितीपूर्ण आणि विशेष असा आत्मचिंतनात्मक लेख आहे रसिका वेंगुर्लेकर यांच्या. त्यांच्या लेखाचं नाव आहे मालवणी भाषा आणि मी त्याचा केलेला छड. तर अशी साहित्यिक मेजवानी आहे बुवा या दिवाळी अंकात. हा जो साहित्यिक फराड आहे याच्यावर तुम्ही ताव मारा. आणि एवढे बोलून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. वा 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 वा. हा, धन्यवाद राजपूत सर. आता राजपूत सरांच्या मनोगतानंतर आपण वळणार आहोत आपल्या अतिथींच्या मनोगताकडे. मी आपले पहिले सेलिब्रिटी गेस्ट आहेत म्हणजे अरुण कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे आहेत. अरुण कदम सर, हा या सर. सर सर माईक खाली करून देऊ का? नाही नाही, खाली हरकत नाही. मग उचकून धरू वरती. अरे तू अँकर आहे का मंडपवाला आहे रे? मग उभा आहे ना नीट. सॉरी सर, सॉरी. नमस्कार बालून, तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. तर बालून, आज मी इकडे आलेलो या दिवाळी अंकाचं उद्घाटन करायला. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय, या दिवाळी अंकाचं म्हणणं आवडलं, नाव आवडले चांगलं. धूमधाम धूम. धूमधाम धूम नाही, धडाम धूम असं नाव आहे ना. हो, सॉरी, आय एम द मिस्टेक. सॉरी सर. तर मुलांनो, म्हणजे ह्या दिवाळी अंकाचं मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल काय? तर या दिवाळी अंकाचं मूर्ख पुस्तक. अरे ते मुखपृष्ठ आहे, ते मूर्ख पुस्तक म्हणून राहिले रे. नाही सर, सेलिब्रिटी ते काही बोलू शकतो. कुठले सेलिब्रिटी आहे सर? तुम्हीच तर मागवले ना सर सेलिब्रिटी. तुम्हाला म्हणलं होतं मी सायंटिस्ट मागवतो, तर तुम्ही म्हणले की नाही प्रसिद्ध व्यक्ती मागवा. मग काय करणार? प्रसिद्ध व्यक्ती म्हणून यांना मागवायचं ना, तू यांना बोलवायचं नाही ना सर. काय त्यांना बोलवायचं म्हणजे तुमची प्रिंटिंग प्रेस, माझं घर सगळंच विकावं लागेल ना. एवढे पैसे घेतात त्या? सर त्यांचं जाऊ द्या. त्यांच्या असिस्टंटला फोन केला मी PA ला, तर ती मला म्हणली की पहिले तुझी भाषा सुधार, मग माझ्याकडे तोंडच कटवून ये म्हणे.
मनोगत सर मनोगत व्यक्त करा. तर थोडक्यात म्हणजे आज इकडे तुम्ही मना बोलवलेलं आहे त्याच्यामुळे मी तुमचा सगळ्यांचा आभार मानतो. तुम्ही इकडे मना मोदक व्यक्त करण्यासाठी बोलवलं. मनोगताला मोदक म्हटले रे ते. जाऊ द्या सर, स्वीट आहे ते, मोदक म्हणून घेऊन टाका ना तुम्ही कशाला विचार करताय. हा धन्यवाद धन्यवाद अरुण कदम सर. आता मी आपले दुसरे सेलिब्रिटी गेस्ट जे आहे त्यांना बोलवतो, म्हणजे प्रभाकर मोरे सर. सर आपलं मनोगत थोड्या शब्दात व्यक्त करा तुम्ही. हा या सर, माहिती इकडे ते टन मारलं ना त्या मध्ये अडक. हो सर, त्यांची चूक आहे सर, तुमची नाही. तुम्ही या इकडे. ते चुकून बसले, तुम्ही करा सर. हा सर. नमस्कार, मी प्रभाकर मोरे. काय समजलं? वा. तर दिवाळी अंका ही एक आपली परंपरा आहे आणि ही परंपरा आपण जपली पाहिजे. हे 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 जरा सेन्सिबल बोलणारे वाटून राहिले. हे सेन्सिबल सेलिब्रिटी सर, प्रत्येक सेलिब्रिटी नसतो. आणि मुळात दिवाळी अंकाचा फार मोठा फायदा आहे. वा वा. आणि ह्या दिवाळी अंकाचं मला एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं आहे. हा जो दिवाळी अंक ह्यांनी काढलाय तो असा जाड आहे सर. साहित्य असं ठासून भरलेलं आहे त्याच्यात. तर दिवाळी अंक जर जाड असेल तर आपण आपल्या घरातली पाल मारू शकतो. जी मुलं अभ्यास करत नाही त्यांना आपण मारू शकतो. दिवाळी अंक फार महत्वाचा आहे कारण त्याच्यामधनं आपल्याला दिवाळीचा फराळ देता येतो. दिवाळीमध्ये आपण आपल्या शेजाऱ्यांना आपल्या डिश मधनं फराळ देतो. ती डिश काय आपल्या घरात परत येत नाही. बरोबर. म्हणून तुम्हाला सांगतो, दिवाळीचा फराळ हा तुम्ही दिवाळीच्या अंकातून द्या, म्हणजे तो दिवाळीचा फराळ वाटेल. तर मुलांनो, माणसानो, सगळ्या मित्रमंडळीनो, दिवाळी अंक हा फार मोठा आहे आणि मला जे तुम्ही मनोगत करायला व्यक्त करायला दिला त्याच्याबद्दल मी तुमचा लयला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर. हो हो हो. धन्यवाद. दोन्हीही मान्यवरांचं धन्यवाद व्यक्त करतो मी. आणि माननीय आपल्या पाहुण्यांना विनंती आहे आणि संपादक साहेबांना पण विनंती आहे की त्यांनी या आपल्या अंकाचं विमोचन करण्यासाठी समोर यायचं आहे. हां, आणि 2 मिनिटं थांबायचं आहे. तुम्ही हे घ्या सर. तुम्ही ना रिबीन काढा सर. अरे नको डिरेक्शन करून त्यांना. दिग्दर्शनाची सवय काही करायचं नाही. तू नुसतं पचा करून राहिला. हा, विमोचन करा सर. विमोचन करा सर. विमोचन करा. हा, फोटोग्राफर भाऊ चाल्या काढा काढा. वा 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 वा. सुंदर काढा ते. अरे वाचारे, मी आहे ना, मना करू दे ना. एक मिनिट, यांच्याकडे एक द्यायला. हा, तर सर असं समोर धरा. तर अशा प्रकारे दिवाळी विशेष अंकाचं विमोचन झालेलं आहे. याच्यावर 4 ओळी मला सुचत आहे की दिवाळी अंक सेलिब्रिटींनी फाडला. श्याम राजपूत यांना प्रश्न पडला की मी काच दिवाळी अंक काढला.